लेक्चर नंबर 12 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. लास्ट क्लासमध्ये आपण टॉपिक सुरू केला होता लॅन्थॅनॉइड्स. आणि लॅन्थॅनॉइड्स मध्ये आपण सर्वात आधी बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण सांगितलं होतं की 4 एलिमेंट असे आहेत ज्यांच्या 5D मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि त्याची ट्रिक सांगितली होती, लाल सिरा गांधीने लुटला. ठीक आहे, लाल सिरा गांधीने लुटला. त्यांच्या 5D मध्ये 1 आहे, बाकी सर्वांच्या 5D मध्ये 0. ठीक आहे, आणि सगळ्यांच्या 6s मध्ये 2 आणि बाकी राहिलेले इलेक्ट्रॉन 4f मध्ये भरायचे. सांगितलं होतं असं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाला टॉपिक आपण लास्ट क्लास मध्ये घेतला. आता नेक्स्ट जो बघायचा आपल्याला तो आहे लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन शब्दाचा अर्थ होते साईज कमी होणे, कॉन्ट्रॅक्ट होणे, है ना. मग आता लॅन्थॅनॉइड मध्ये कॉन्ट्रॅक्शन होते. आता लॅन्थॅनॉइड म्हणजे काय, सेरियम 58 पासून ल्युटेटियम 71 पर्यंत यांना म्हणतो आपण लॅन्थॅनॉइड्स. आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होऊ राहिलं म्हणजे त्यांच्यामध्ये साईज कमी 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 होऊ राहिली. ठीक आहे, तर द ग्रॅज्युअल डिक्रीज म्हणजे हळूहळू कमी होणे. काय, ॲटॉमिक अँड आयोनिक साइजेस कोणाच्या, एफ ब्लॉक एलिमेंटच्या, विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढू राहिला तशी तशी हळूहळू ॲटॉमिक आयोनिक साईज कमी कमी होत चालली. यालाच म्हणतो आपण लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. तर तुम्ही असंही म्हणू शकता, एफ ब्लॉक एलिमेंट्सला तुम्ही असंही म्हणू शकता लॅन्थॅनॉइड्स, है ना. म्हणजे द ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयोनिक साईज ऑफ लॅन्थॅनॉइड्स. एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये कोण म्हटलं आपण, लॅन्थॅनॉइड्स. विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढत चालला तशी तशी साईज छोटी 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 होत चालली. याला म्हणतो आपण लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन शब्दाचा अर्थ होते साईज कमी होणे. मग इन लॅन्थॅनाइड्स ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे लॅन्थॅनॉइड्स मध्ये आपण लेफ्ट कडून राईट कडे चाललो लॅन्थॅनाइड सिरीज मध्ये. म्हणजे कुठून कुठपर्यंत चाललो, सेरियम टू ल्युटेटियम, सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंत. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक नंबर वाढू राहिला. सेरियमचा 58, 59, 60, 61, 62 असा कुठपर्यंत 71 पर्यंत वाढू राहिला. बट इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड टू द सेम 4f सबशेल. पण इलेक्ट्रॉन कुठे चालला, इलेक्ट्रॉन तर एफ मध्येच टाकू राहिले की तुम्ही. अरे इलेक्ट्रॉन कुठे टाकू राहिले, 4f मध्ये. म्हणजे जरी ॲटॉमिक नंबर वाढत असला तरी इलेक्ट्रॉन जो येणारा नवीन इलेक्ट्रॉन आहे नवीन एलिमेंट मध्ये तो 4f ऑर्बिटल मध्ये चालला. तो दुसऱ्या कोणत्या ऑर्बिटल मध्ये चालला नाही, प्रत्येक याच्यात इलेक्ट्रॉन 4f मध्ये चालला. धिस रिझल्ट इन इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लियस वरचा चार्ज वाढू राहिला. का, कारण ॲटॉमिक नंबर वाढू राहिला. ॲटॉमिक नंबर वाढू राहिला म्हणजे न्यूक्लियस वरचा चार्ज वाढू राहिला. नंतर एफ ऑर्बिटल इज मोर डिफ्यूज इन शेप अँड हेन्स इट हॅज पुअर शिल्डिंग इफेक्ट. जे एफ ऑर्बिटल आहे ते कसं असते, डिफ्यूज इन शेप असते. त्याचा शेप डिफ्यूज आहे आणि डिफ्यूज असल्यामुळे त्याची शिल्डिंग पुअर आहे. शिल्डिंग पुअर आहे म्हणजे प्रोटेक्शन कमी आहे. कारण शिल्डिंग काय असते, न्यूक्लियस, समजा हा न्यूक्लियस आहे, हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे. तर मधाच्या इनर शेलचे इलेक्ट्रॉन असतात ते काय करतात, प्रोटेक्ट करतात. कोणाला, आउटर शेलच्या इलेक्ट्रॉनला. कोणापासून, न्यूक्लियस पासून. ठीक आहे. तर या केसमध्ये काय म्हणते की जे शिल्डिंग आहे ते कशी आहे, पुअर आहे, प्रोटेक्शन कमी आहे. विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढू राहिला न्यूक्लियस वरचा चार्ज वाढू राहिला आणि शिल्डिंग पुअर आहे त्याच्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होऊ राहिला, वाढू राहिला. तुम्हाला आठवत असेल तर असा फॉर्म्युला होता आपला, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू झेड मायनस सिग्मा. होता का. हा न्यूक्लिअर चार्ज आहे आणि हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे. आणि सिग्माला काय म्हणतात, स्क्रीनिंग कॉन्स्टंट. आरती, सिग्माला काय म्हणतात, स्क्रीनिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे तो स्क्रीनिंग कॉन्स्टंट म्हणजे शिल्डिंग कॉन्स्टंट असते. तर शिल्डिंग कशी आहे, पुअर आहे म्हणते. आणि झेड वाढत चालला त्याच्यामुळे झेड इफेक्टिव्ह बी काय होणार आहे, वाढणार आहे, है ना. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. बट इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल कव्हर्स द न्यूक्लियस पुअरली फॉर आउटरमोस्ट शेल.
मग आता हे जे 4f आहे याची शिल्डिंग पुअर आहे. मला सांगा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं आहे? शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं आहे 4f मध्ये? पण शेवटची शेल कोणती आहे? कोणती आहे? 6 इयर्स. म्हणजे शेवटची शेल 6वी आहे, त्याच्या आधी 5वी आणि त्याच्या आधी 4थी. म्हणजे 4f इथं आहे, 4f इथं आहे, मग 5d आहे आणि मग 6s आहे. समजला काय म्हणून राहिलो मी? इथं 4f आहे, 5d आहे, 6s आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन 4f मध्ये चालला, पण शेवटची शेल तर 6वी आहे ना. मग या शेवटच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनचं प्रोटेक्शन 4f कसं करते? पुअर प्रोटेक्शन आहे याचं. मग याचं पुअर प्रोटेक्शन असल्यामुळे न्यूक्लियसची ताकद जास्त आहे ना शेवटच्या इलेक्ट्रॉनवर, त्यामुळे तो याला खेचेल आणि रेडियस काय होईल? कमी होईल. तर काय म्हणते? बट इलेक्ट्रॉन्स इन 4f ऑर्बिटल कव्हर द न्यूक्लियस पुअरली फॉर आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल साठी जर बघितलं तर आउटरमोस्ट शेल हे आहे आणि 4f हे आहे, तर 4f चं जे प्रोटेक्शन आहे ते कसं आहे? कमी आहे. ओके. आणि धिस कॉज इन्क्रीजिंग अट्रॅक्शन. मग आता याचं प्रोटेक्शन जर कमी आहे तर न्यूक्लियस काय करेल? प्रोटेक्शन कमी असल्यामुळे हा न्यूक्लियस आहे शेवटच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचेल. मग काय होणार? धिस कॉज इन्क्रीज इन अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. मग आता जर न्यूक्लियसची पॉवर जास्त लागू राहिली कोणावर? शेवटच्या इलेक्ट्रॉनवर, तर साईज काय होईल? कमी. कारण हा न्यूक्लियस काय करेल? त्याला स्वतःकडे खेचेल. त्यामुळे ॲटॉमिक आयोनिक साईज काय होईल? कमी होईल. आणि ॲटॉमिक आयोनिक साईज जे कमी होऊ राहिली यालाच आपण काय म्हणतो? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. समजलं लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन काय आहे? मग आता जसं बघा हे काही एलिमेंट्स आहेत, तर हे जे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे +3 ऑक्सिडेशन स्टेट साठी आहे. म्हणजे जेव्हा या आयन्सवर चार्ज किती आहे? +3. म्हणजे हे आपण ॲटॉमिक नंबर घेतला इकडे आणि इकडे आपण आयोनिक रेडाय घेतली. ॲटॉमिक रेडाय घेतली का? आयोनिक रेडाय. आणि हे आयोनिक रेडाय जर तुम्ही बघितले तर बघा ॲटॉमिक नंबर 57 कोणाचा आहे? लॅन्थॅनमचा. ठीक आहे. त्यानंतर 58, आता इथं असेल 58 आहे ना, तर 58 कोणाचा आहे? सेरियम. 59 PR. हे असं चाललं पुढे पुढे. ठीक आहे. मग आता हे जर तुम्ही ग्राफ बघितला, ग्राफ पॉवर किती लिनियर दिसू राहिला तुम्हाला? तर दिसू राहिला का? ग्राफ कसा दिसू राहिला? लिनियर आहे ना. तर कसा होऊ राहिला बघा, जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढला ग्राफ कुठे येऊ राहिला? खाली 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 खाली. आणि ग्राफ खाली येऊ राहिला म्हणजे आयोनिक रेडाय काय होऊ राहिली? कमी कमी कमी. म्हणजे जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढू राहिला आयोनिक रेडियस काय होऊ राहिली? कमी कमी होऊ राहिली. मग इथं काही त्यांना कंपॅरिझन करून दाखवलंय. आता हे फक्त +3 साठी होते सगळे. मग आता सेरियम +4 दाखवते, PRB +4 दाखवते. मग सेरियम आणि PR मध्ये पहिले सेरियम असते मग PR असते. आणि म्हणजे सेरियम पेक्षा PR चा ॲटॉमिक नंबर जास्त आहे तर रेडियस पहा त्याची कमी आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला रेडियस काय झाली? कमी. या TB चा ॲटॉमिक नंबर अजून जास्त आहे तर त्याची रेडियस बघा अजून कमी झाली. अरे झाली का? इकडे हे 2+ वाले दिलेले आहेत, तर हा SM 2+, EU 2+, आणि हे TM 2+, YB 2+. तर इथं काय होऊ राहिलं? SM आणि EU मध्ये SM चा ॲटॉमिक नंबर कमी आहे, EU चा जास्त आहे. मग ॲटॉमिक नंबर वाढला तर रेडियस काय झाली? कमी. खाली आलं ना. तर ॲटॉमिक नंबर वाढला की रेडियस काय होते? कमी होते. समजलं? यालाच आपण लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणतो, साईज कमी होणे. आणि याचे 2 इफेक्ट आहेत, 2 इफेक्ट महत्वाचे. लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होते? तर लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे डिक्रीज इन बेसिसिटी ऑफ हायड्रॉक्साइड. हायड्रॉक्साइडची बेसिसिटी कमी होते. आता हायड्रॉक्साइडची बेसिसिटी म्हणजे काय रे? जसं पहिला एलिमेंट आहे माझ्याजवळ लॅन्थॅनम. लॅन्थॅनमच्या पुढचे 14 एलिमेंट म्हणजे लॅन्थॅनाइड सिरीज. मग याचं हायड्रॉक्साइड, तर लॅन्थॅनॉइड जे असतात त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 असते. म्हणजे त्यांच्यावरती चार्ज किती आहे? +3. आणि OH वर किती आहे? -1. मग दोघांचं जर कंपाऊंड तयार करायचं आहे तर जेवढे प्लस आहेत तेवढेच मायनस लागतील. मग आता LA वर 3+ आहे तर OH वर एकच मायनस आहे, तर OH ला 3 वेळा घ्यायला लागेल. म्हणजे जे कंपाऊंड बनेल ते कोणतं बनेल? LaOH/3. मग लॅन्थॅनमच्या नंतर कोण असते? सेरियम. नंतर OH/3. लाल सिऱ्याचा प्रसाद म्हणजे PR, त्याच्यासोबत OH/3. असं कुठपर्यंत? कुठपर्यंत? LU पर्यंत OH/3. अरे असं होईल ना. बर, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आहे LA वर 3+, इथं आहे CE वर 3+, इथं आहे PR वर
3+ आणि इकडे गेलं तर Lu वर 3+. मग आता मला सांगा, जर तुम्ही इकडून तिकडे गेले तर काय होते रे? रेड आय काय होते? कमी होते ना. म्हणजे साईज काय होते? कमी होते. साईज डिक्रीजेस. आणि साईज जर कमी होऊ राहिली, साईज इकडून तिकडे गेलं तर साईज काय होऊ राहिली? कमी होऊ राहिली. तर आता काय म्हणते पहा, अकॉर्डिंग टू फजान्स रूल. आठवलं का काही? फजान्स रूल कोणत्या चॅप्टर मध्ये शिकेला? केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग मध्ये फजान्स रूल शिकेला. तर फजान रूल काय सांगते? अकॉर्डिंग टू फजान रूल, हायड्रॉक्साइड हॅव्हिंग स्मॉल साइज कॅटायन, म्हणजे ज्याच्याजवळ छोटं कॅटायन आहे. आता छोटं कॅटायन कोणतं आहे? हा छोटा आहे, हा छोटा आहे, हा छोटा आहे की तो छोटा आहे? अरे इकडून तिकडे गेलं तर साईज कमी होते, म्हणजे तो छोटा आहे की नाही? म्हणजे ज्याच्याजवळ छोटं कॅटायन आहे, ज्या OH वाल्याजवळ छोटं कॅटायन आहे, डिसोसिएट टू लेस एक्सटेंट अँड हेन्स इट इज लेस बेसिक इन नेचर. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा कमी तुटते. ज्याचं कॅटायन छोटं तो कमी तुटते, आणि तो कमी तुटल्यामुळे कमी OH मायनस भेटील, म्हणजे तो कमी बेसिक असेल. समजलं का? म्हणजे ज्याची साईज कमी आहे तो कमी बेसिक आहे. समजलं साध्या सोप्या भाषेत? तर इन लॅन्थॅनॉइड साईज ऑफ कॅटायन डिक्रीजेस फ्रॉम La3+ टू Lu3+. इकडून तिकडे गेलं की साईज कमी होते. हेन्स बेसिसिटी ऑफ हायड्रॉक्साइड डिक्रीजेस फ्रॉम LaOH/3 टू LuOH/3. म्हणजे इकडून तिकडे गेलं तर साईज बी कमी होते आणि बेसिक नेचर बी काय होते? कमी होते. बेसिक नेचर बी काय होते? कमी होते. बेसिसिटी डिक्रीजेस. समजलं का? म्हणजे इकडून तिकडे गेलं तर साईज बी कमी होते आणि बेसिक नेचर बी कमी होते. क्लिअर आहे का? ओके, बर. नेक्स्ट दुसरा, आयोनिक रेडाय ऑफ पोस्ट लॅन्थॅनॉइड आयन. आता पोस्ट लॅन्थॅनॉइड आयन, प्रीपेड, पोस्टपेड असे नाव ऐकलं असतील. प्रीपेड म्हणजे आपल्या मोबाईलचं रिचार्ज. पहिले पैसे टाका आणि मग बोला, ते झालं प्रीपेड. पोस्टपेड म्हणजे आपल्या घरातली इलेक्ट्रिसिटीचं बिल. पहिले इलेक्ट्रिसिटी वापरा आणि नंतर पे करा. नंतर आलं म्हणजे पोस्टपेड आहे ते, है ना. आणि जे पहिले मोबाईलचं बिल पहिले भरा लागते मग बोलता येते, है ना. रिचार्ज करा लागते. इलेक्ट्रिसिटीचं तसं आहे का? नाही. पण असं म्हणतात भविष्यात इलेक्ट्रिसिटीचंही तसंच होईल. पहिले रिचार्ज मारा, तेवढीच इलेक्ट्रिसिटी वापरायला भेटेल, है ना. असं होणार आहे म्हणतात, असं आलतं कानावर, है ना. तर पोस्ट लॅन्थॅनॉइड म्हणजे काय? लॅन्थॅनॉइडच्या नंतरचे. मग आता लॅन्थॅनॉइडच्या नंतरचे म्हणजे लॅन्थॅनॉइड कुठपर्यंत आहेत? 71 पर्यंत. मग 71च्या नंतरचे म्हणजे कोणते? 72, 73, 74 आहे ना. ते त्यांना म्हणतात पोस्ट लॅन्थॅनॉइड आयन. आणि त्यांच्या आयोनिक रेडाय विषयी आपल्याला बोलायचं आहे. कोणाचे? पोस्ट लॅन्थॅनॉइड आयन. तर द एलिमेंट विच फॉलो द लॅन्थॅनॉइड आर कॉल्ड पोस्ट लॅन्थॅनॉइड, है ना. फॉलो द लॅन्थॅनॉइड म्हणजे लॅन्थॅनॉइडच्या नंतरचे, त्यांना पोस्ट लॅन्थॅनॉइड म्हणतात. मग द ॲटॉमिक रेडाय ऑफ सेकंड रो ट्रान्झिशन एलिमेंट. सेकंड रो ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे सेकंड रो ट्रान्झिशन सिरीज. पहिली कोणती आहे? स्कॅन्डियम वाली, आणि दुसरी वाय वाली. आठवते का? तर सेकंड ट्रान्झिशन सिरीज म्हणत आहे तो. कोणती? सेकंड ट्रान्झिशन सिरीज. तर सेकंड ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट यारी, जरा, निभाना, मौत, तक, रुकावट, राह, पडे, आग में कूद. ठीक आहे. दुसरी थर्ड ट्रान्झिशन सिरीज. थर्ड ट्रान्झिशन सिरीज कोणती आहे? ला, हफ, ता, वरना, रे, उसकी, इधर, इधर, पिटाई और होगी. हेच आहेत ना. हा. मग आता पोस्ट लॅन्थॅनॉइड म्हणजे कोणते? लॅन्थॅनमचा ॲटॉमिक नंबर 57 आणि हा डायरेक्ट किती असते? 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79 आणि 80. तर यांना म्हणतो आपण कोणते? पोस्ट लॅन्थॅनॉइड. कोणते आहेत पोस्ट लॅन्थॅनॉइड? हे HF पासून HG पर्यंत. तर लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय झालं?
यांची आणि यांची साईज जवळपास सारखी झाली. लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय झालं, यांची साईज काय झाली, सारखी. म्हणजे लॅन्थॅनमच्या नंतर झेडार आणि एचएफ यांची साईज सारखी, एनबी आणि टीए यांची साईज सारखी, एमओ आणि डब्ल्यू यांची साईज सारखी, टीसी आणि आरई यांची साईज सारखी. म्हणजे असं पुढे पुढे गेलो आपण, है ना. तर यांच्या साईज काय झाल्या, सारख्या झाल्या. कशामुळे, लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे याच्यानंतर जे 14 एलिमेंट होते त्यांची रेडियस काय होऊन गेली, कमी होऊन गेली. मग आता वरून खाली आलं पिरियडिक टेबल मध्ये तर साईज वाढायला पाहिजे की नाही. पण इथं लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे याची याची साईज जवळपास सारखी, याची याची साईज जवळपास सारखी. तर हे जे दिसू राहिले की नाही दोन दोन, यायले म्हणतात केमिकल ट्विन्स. काय म्हणतात त्यांना, केमिकल ट्विन्स. ट्विन्स म्हणजे जुळे, है ना. तर हे कशाच्या बाबतीत जुळे आहेत, साईजच्या बाबतीत. यांची साईज सारखी आहे. ओके, जुळे विषय आपल्याला काही सांगत नाही लागत, आहे की नाही. आपल्या वर्गात 3 आहेत. तर द ॲटॉमिक रेडाय है ना ऑफ सेकंड रो ट्रान्झिशन एलिमेंट आर ऑलमोस्ट सिमिलर टू दोज ऑफ द थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंट. सेकंडच्या थर्ड रो सारख्या आहेत ड्यू टू कशामुळे, लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. समजलं. तर यांची साईज सारखी, यांची साईज सारखी, यांची साईज सारखी आहे ना. तर हे तिथपर्यंत क्लिअर. याला म्हणतात लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन मुळे काय झालं, सेकंड रो आणि थर्ड रो ची साईज काय झाली, सारखी झाली. पोस्ट लॅन्थॅनाइड एलिमेंट वर काहीतरी अफेक्ट झाला. काय अफेक्ट झाला, त्यांची रेडियस आणि वरच्यांची रेडियस काय झाली, सेम. ओके, समजलं एवढं. बर, तर हे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन झालं. आता आयोनायझेशन एन्थाल्पी शिकलो नाही का आपण. आयोनायझेशन एन्थाल्पी, एखादा मेटल आहे, है ना. हा मेटल आहे, कोणत्या स्टेट मध्ये आहे, गॅसियस स्टेट मध्ये. मला काय करायचं आहे, याच्यामधला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे. आता इलेक्ट्रॉन बाहेर काढला म्हणून एक पॉझिटिव्ह, आणि हे काढण्यासाठी जे एनर्जी लागली त्याला म्हणतात IE1 फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. मग आता हा जो M पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, त्याच्यामधून परत मला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे. ठीक आहे, मग आता एक इलेक्ट्रॉन अजून बाहेर काढला तर याच्यावर अजून एक पॉझिटिव्ह येईल, आणि दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जे एनर्जी लागली ते IE2. मग आता माझ्याजवळ M2 पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामधला मी परत इलेक्ट्रॉन बाहेर काढतो. परत इलेक्ट्रॉन बाहेर काढला तर M वर आता 3 पॉझिटिव्ह, आणि हा इलेक्ट्रॉन काढायला जे एनर्जी लागली ते IE3. मग आता समजा माझ्याजवळ M3 पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामधला परत मी इलेक्ट्रॉन बाहेर काढतो, म्हणजे आता M वर किती पॉझिटिव्ह होतील, 4 पॉझिटिव्ह, आणि ते काढण्यासाठी जे एनर्जी लागली ते IE4. समजलं का. हे डिटेल मध्ये शिकवायला याच्या आधी मी, ठीक आहे. आता फक्त सिंपल सांगितलं तुम्हाला की इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जे एनर्जी लागते ते आयोनायझेशन एन्थाल्पी, आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. ठीक आहे. मग आता याच्यावर एक क्वेश्चन आहे की which of the following will have the highest fourth ionization enthalpy. चौथी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची हायेस्ट आहे, म्हणजे चौथा इलेक्ट्रॉन काढायले, चौथी आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे चौथा इलेक्ट्रॉन काढायले कोणत्या केसमध्ये एनर्जी जास्त लागते. मग आता आपल्याला प्रत्येकाचा काढून पाहा लागेल. तर आता या La4+, Gd4+ आणि Lu4+ बनवा लागतील ना. आता मी सगळे काही बनवत बसत नाही, तुम्हाला जो कामाचा आहे तो सांगतो. ठीक आहे. तर काय म्हणत आहे, फर्स्ट राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट ऑर आयन. पहिले एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा. चेक फॉर एनी अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट. द एनर्जी रिक्वायर्ड फॉर रिमूव्हल ऑफ दॅट इलेक्ट्रॉन विल बी लेस ॲज कम्पेअर टू द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम इलेक्ट्रॉन पेअर. जर कुठं अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर तो काढणं सोपं आहे. पेअरवाल्यापेक्षा अनपेड काढायला कमी एनर्जी लागते, पेअरवाल्यामधला इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागते. ऑल्सो कम्पेअर द एनर्जीज ऑफ द ऑर्बिटल ऑक्युपाइंग दोज ऑर्बिट इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये आहे त्या ऑर्बिटलची एनर्जी पण कम्पेअर करायला लागेल. म्हणजे कुठून इलेक्ट्रॉन काढणं सोपी आहे, कोणाची एनर्जी कमी आहे, कोणाची जास्त आहे ते कम्पेअर करायला लागेल. इट विल बी इझियर टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम ऑर्बिटल दॅट इज लोअर इन एनर्जी दॅन द वन विथ हायर इन एनर्जी. म्हणजे ज्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे त्यातून इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे, कोणापेक्षा, ज्याची एनर्जी जास्त आहे त्याच्यापेक्षा. कमी एनर्जी वाल्याजवळून इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे, कारण कमी एनर्जी वाला आहे म्हणजे तो न्यूक्लियस पासून दूर आहे आणि त्यातला इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे. ठीक आहे.
मग आता इथं काय केलेलं आहे बघा, मी तुम्हाला एलयू साठी करून दाखवतो कशा पद्धती. मला सांगा एलयू चा ऍटोमिक नंबर किती आहे? 71. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर XC. आता मी लिहितो पहिले 4F, नंतर 5D, नंतर 6S. तसं आपण इलेक्ट्रॉन भरता वेळेस पहिले कुठं भरणार? 6S, 5D, नंतर 4F. भरता वेळेस तसा भरणार आपण. म्हणजे कसं सांगा, XC म्हणजे हा किती आहे? 54. 54 प्लस 2 56. आणि लुटला म्हणजे याच्यात एक आहे 57, आणि 57 आणि 14 किती झाले? 71. आता मला सांगा तुम्ही पहिला इलेक्ट्रॉन काढसाल कुठून काढसाल? शेवटच्या शेलमधून, कारण शेवटच्या शेलची एनर्जी काय असते? कमी. मग तुम्ही इथून पहिला इलेक्ट्रॉन काढला, मग इथून पहिला इलेक्ट्रॉन काढला म्हणजे 1 प्लस, तर काय होईल? XC, 4F, 5D, 6S. ठीक आहे. मग आता तुम्ही इथून इलेक्ट्रॉन काढला तर इथं काही फरक पडला का? इथं काही फरक पडला का? नाही. पण इथं फरक पडला. इथचा एक इलेक्ट्रॉन काढला आणि तो इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी किती लागली? IE1. समजलं? पहिला इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी किती लागली? IE1. आता मी दुसरा इलेक्ट्रॉन काढतो. आता LU2+. आता जर मी दुसरा इलेक्ट्रॉन काढतो तर 4F, 5D, 6S. आता इलेक्ट्रॉन कुठून काढसाल सांगा? शेवटच्या यातून. तर याला काही फरक पडेल का? याला काही फरक पडेल का? नाही. आता इथून इलेक्ट्रॉन काढला शेवटच्या यातून तर याच्यात 0. दुसरा इलेक्ट्रॉन काढायला जी एनर्जी लागली ते IE2. बरोबर. आता मी तिसरा इलेक्ट्रॉन काढतो LU3+. आता तिसरा इलेक्ट्रॉन काढला तर XC, 4F, 5D, 6S. आता तिसरा इलेक्ट्रॉन कुठून काढसाल सांगा? याला काही फरक पडेल का? इथून काढसाल. इथून काढला तर इथं 0, इथं 0. हा तिसरा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी IE3. आता जर मला LU4+ तयार करायचा आहे, LU4+, तर काय होईल सांगा? XC, 4F, 5D, 6S. आता इलेक्ट्रॉन कुठून काढा लागते? कुठून? आता हे तर संपले, इथून काढा लागेल ना. म्हणजे इथं किती राहतील? 13. इथं 0, इथं 0. आणि याच्यासाठी जे एनर्जी लागणार आहे ते I4. आणि हा चौथा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी खूप जास्त लागेल का? कारण इथं F मध्ये किती होते? 14. आणि F मध्ये 14 होते म्हणजे हा काय होता? फुल्ली फिल्ड. आणि फुल्ली फिल्ड ऑर्बिटल कसे असतात? मोअर स्टेबल. आणि हा मोअर स्टेबल असल्यामुळे याच्यामधून इलेक्ट्रॉन काढायला खूप जास्त एनर्जी लागणार आहे ना. याची द्यायची इच्छा असेल का? नाही. आणि तरी जर तुम्ही इलेक्ट्रॉन काढू राहिले तर याचा IE4 खूप जास्त असेल की नाही. म्हणजे त्यानं विचारलं बा कोणाचा IE4 सगळ्यात जास्त आहे ना या तिघांमध्ये. ओके. तर विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव द हायेस्ट फोर्थ आयोनायझेशन एन्थॅल्पी? तर कोणाची आहे? LU4+. समजलं का? मग असं प्रत्येकाचं हे मी काढून दाखवलं तुम्हाला. आता मला माहित होतं उत्तर LU येते म्हणून मी एक्सप्लेन केलं. पण तुम्हाला तर प्रत्येकच काढून पाहा लागेल की नाही. हे थेरी काही व्यवस्थित लिहिलेली नाही आहे. तुम्ही सॉल्व्ह करता वेळेस त्याला असं सॉल्व्ह करायचं, एक एक काढून पाहायचं है ना. आता हे पुस्तकाची भाषा आहे आणि हे माझी भाषा आहे. तर माझ्या भाषेत तुम्हाला लवकर समजलं असेल. तर LU साठी, तसंच LA साठी आणि तसंच GD साठी. तर चौथा इलेक्ट्रॉन काढायला कुठं एनर्जी जास्त लागली? LUच्या केसमध्ये. आणि LUच्या केसमध्ये चौथा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी का जास्त लागली? कारण आपण इलेक्ट्रॉन 4F मधून काढू राहिलो, ज्याच्यात 14 इलेक्ट्रॉन आहेत. तो फुल्ली फिल्ड आहे म्हणजे तो मोर स्टेबल आहे. समजलं? ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ लॅन्थॅनॉइड. आता लॅन्थॅनॉइड कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते? तर यांची जे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे ते कोणती आहे? +3. म्हणजे हे सगळे जण कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? +3. साध्या सोप्या भाषेत स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे यांची +3. पण काही एलिमेंट असे आहेत जे +2 पण दाखवतात आणि +4 पण दाखवतात. म्हणजे काही एलिमेंट +2 पण दाखवतात, +4 पण. पण सगळे कोणती दाखवतात? +3. मग Ce+4 अँड +3. Ce कोणती दाखवते? +4 बी दाखवते आणि +3 बी दाखवते. आणि जे Ce4+ आहे ते ऍक्ट ॲज अ ऑक्सिडंट अँड यूज इन व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. आता हे प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस प्रॅक्टिकल केमिस्ट्री मध्ये येते. तर ऍक्ट ॲज अ ऑक्सिडंट म्हणजे काय? आता ऑक्सिडंट शब्दाचा अर्थ काय? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि जर हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर याचं स्वतःचं काय होणार आहे?
स्वतःचं रिडक्शन होणार आहे म्हणजे याचा चार्ज काय होणार आहे, कमी. म्हणजे हा +4 मधून कुठे येणार, +3 मध्ये. अरे +4 मधून +3 मध्ये येणार ना, कारण +3 त्याची स्टेबल आहे, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे, बरोबर. तर या Ce4+ ला कशामध्ये जायचं आहे, +3 मध्ये जायचं आहे. +4 ला +3 मध्ये जायचं आहे. आणि त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल, स्वतःचं रिडक्शन. चार्ज कमी करायचा आहे म्हणजे रिडक्शन करायचं आहे. स्वतःचं रिडक्शन करायचं आहे, तो दुसऱ्याचं काय करेल, म्हणून तो काय असेल, ऑक्सिडंट. समजलं. नंतर PR, ND, TB, DY ऑल्सो एक्झिबिट +4 स्टेट. हे पण +4 दाखवतात, पण बट ओनली इन ऑक्साइड्स, फक्त ऑक्साइड्स मध्ये. म्हणजे जसा हा PrO2, NdO2, TbO2, DyO2 असे कंपाऊंड तयार करेल, MO2. जेव्हा ते ऑक्साइड तयार करतात तेव्हा ते काय दाखवतात, +4 दाखवतात. हे वाले चौघ जण. EU2+ आहे. आता EU2+ आहे तर हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. हा रिड्युसिंग एजंट काय, रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं काय करेल, रिडक्शन. अरे रिड्युसिंग एजंट आहे, दुसऱ्याचं काय करेल, रिडक्शन. तर स्वतःचं काय होईल, स्वतःचं ऑक्सिडेशन म्हणजे स्वतःचा चार्ज वाढेल. आणि त्याला वाढवायचाच आहे कारण त्याचा +2 आहे, त्याला काय करायचं आहे, +3. मग +2 चा +3 करायचा आहे त्याला, आणि म्हणून तो काय करेल, स्वतःचं ऑक्सिडेशन आणि दुसऱ्याचं रिडक्शन. म्हणून तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. त्याला चेंज व्हायचा आहे कॉमन +3 स्टेट मध्ये, है ना. त्याला +2 मधून +3 मध्ये जायचं आहे. म्हणून तो कशाचं काम करते, रिड्युसिंग एजंट. YB2+ आणि जो YB2+ आहे त्याचं कॉन्फिगरेशन आहे F14 आणि तो कशाचं काम करेल, रिडक्टंट. कशाचं काम करेल, रिडक्टंट. आता रिडक्टंट म्हणजे काय, दुसऱ्याचं रिडक्शन म्हणजे स्वतःचं ऑक्सिडेशन. स्वतःचं ऑक्सिडेशन का, कारण त्याला +2 मधून +3 मध्ये जायचं आहे. अरे बरोबर का, +3 मध्ये जायचं आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं. मग तो +4 मध्ये असला तर +3 मध्ये यायला लागेल, +2 मध्ये असला तर +4 मध्ये जावं लागेल, बरोबर. सॉरी +3 मध्ये जावं लागेल. नंतर TB4+ आहे. तर TB4+ चं कॉन्फिगरेशन काय आहे, F मध्ये 7. मग आता तो 4+ आहे, त्याला कुठे यायचं आहे, 3+ मध्ये. म्हणजे कमी करायचं आहे, म्हणजे तो काय करेल, स्वतःचं रिडक्शन आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन. म्हणजे तो काय असेल, ऑक्सिडंट, कारण तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करेल. ठीक आहे. द बिहेवियर ऑफ सॅमेरियम इज व्हेरी मच लाईक युरोपियम, एक्झिबिटिंग बोथ +2 अँड +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे हे जे आहेत सॅमेरियम, हा पण काय दाखवते, +2 आणि +3 दाखवते. ठीक आहे. +2 वाले कोण कोण झाले, मग EU2+, YB2+ आणि एक कोण दाखवते म्हणते, सॅमेरियम बी दाखवते म्हणते +2. +4 वाले हे आहेत, +4 वाले, आणि कोण आहे, C आहे. ओके. आणि जनरली कोणती दाखवतात ते, +3. मग आता इथं विचारलं त्यांना, सेरियम आणि टर्बियम जो आहे तो बिहेव्स ॲज गुड ऑक्सिडायझिंग एजंट इन +4 ऑक्सिडेशन स्टेट. का, अरे तो +4 मध्ये आहे, त्याला कुठे जायचं आहे, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. कोणती, +3. मग त्याला +3 मध्ये जर जायचं असेल तर त्याला चार्ज कमी करायला लागते. चार्ज कमी कशामध्ये होते, रिडक्शन. म्हणजे तो स्वतःचं रिडक्शन करेल, आणि स्वतःचं रिडक्शन केलं तर दुसऱ्याचं काय करेल, ऑक्सिडेशन. म्हणजे तो काय असेल, गुड ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता इथं त्यांना सेरियम दाखवला आणि टर्बियम दाखवला. तर सेरियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 58. टर्बियमचा, लाल सिऱ्याचा प्रसाद, नर्मदा, प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब, TB. मग आता 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65. म्हणजे TB किती आहे, 65. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता वेळेस XC 4F 5D 6S. 6S मध्ये किती असतात, 2, आणि 5D मध्ये 1. कोणाच्या, लाल सिरा गांधीने लुटला, त्यातला कोणा याच्यात, सिरा, म्हणजे C. तर याच्या 5D मध्ये 1, बाकीच्यांच्या 5D मध्ये 0. मग आता किती झाले, हा 54, 54 आणि 2 56, 57, आणि 57 आणि 1 58. याच्यासाठी 54, 54 आणि 2 56, आणि 56 आणि 9 किती, 65. तर इथं किती येतील, 9. मग आता आपल्याला कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवायची आहे, +4 दाखवायची आहे. +4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन काढा, इथून 2, इथून 1, इथून 1. म्हणजे हे सगळे झाले 0. म्हणजे फक्त काय राहिला, झेनॉन. आणि इथं किती काढायचे आहेत, 4. तर 2 इथून, 2 इथून, इथून 2 काढले तर इथं किती राहतील, 7. बरोबर. द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे लॅन्थॅनॉइडची, +3. मग आता हे +4 मध्ये आहेत, यांना कशामध्ये जायचं आहे, +3 मध्ये जायचं आहे. +4 मध्ये आहेत, कशामध्ये जायचं आहे,
+3. तर इट इज क्लिअर फ्रॉम द कॉन्फिगरेशन Ce4+ is favored by its noble gas configuration, but it can be easily converted into stable +3 by gain of electron. तर तो Ce4+ जो आहे त्यानं नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन घेलाय, पण त्याला जायचं कुठं आहे, त्याला +3 मध्ये जायचं आहे. आणि +3 हे स्टेबल कॉन्फिगरेशन स्टेट आहे लॅन्थॅनॉइडची. मग त्याला +4 मधून +3 मध्ये जर यायचं आहे तर तो काय करेल, इलेक्ट्रॉन घेणार. अरे इलेक्ट्रॉन घेतला तर +4 मधून +3 मध्ये येईल ना. ठीक आहे, मग इलेक्ट्रॉन गेन केला. मग इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे स्वतःचं काय झालं, रिडक्शन. दुसऱ्याचं काय करेल, ऑक्सिडेशन. ड्यू टू धिस रिझन इट इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता तसंच Tb4+. मग आता Tb4+ साठी जर बघितलं त्याच्या F मध्ये 7 आहेत, म्हणजे तो हाफ फिल्ड आहे, पण त्याला इझिली कन्वर्ट व्हायचा आहे कशामध्ये, +3 मध्ये. मग +4 चा +3 करायचा आहे म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन गेन करायचा आहे, आणि म्हणजे तो रिडक्शन होईल त्याचं. दुसऱ्याचं काय करेल, म्हणून तो काय असेल, गुड ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. मग युरोपियम आणि इटरबियम हे गुड रिड्युसिंग एजंट आहेत कशामध्ये, +2 मध्ये. हे रिझन मी तुम्हाला आधीच सांगून बसलो है ना. मग +2 मध्ये जर आहेत ते, तर आता तुम्हाला काढता नाही देत का ॲटॉमिक नंबर, सेम आहे ना क्वेश्चन, करता येईल का. त्याला +2 मधून कुठे जायचं आहे, +3 मध्ये. मग त्याच्यासाठी तो काय करेल, आता इलेक्ट्रॉन लॉस करेल, म्हणजे स्वतःचं काय करेल, ऑक्सिडेशन. म्हणजे तो इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि स्वतःचा लॉस करेल इलेक्ट्रॉन, आणि स्वतःचं काय करेल, ऑक्सिडेशन. म्हणजे दुसऱ्याचं काय करेल, रिडक्शन. म्हणजे तो काय आहे, गुड रिड्युसिंग एजंट. आणि Yb2+ साठी पण सेम जमेल ना, आधीच सांगितलं मी तुम्हाला. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ बॅलन्स केमिकल इक्वेशन व्हाय द सोल्युशन ऑफ Ce4+ इज प्रिपेअर्ड इन ऍसिडिक मीडियम. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय दिलाय, रोमन 4. त्या रोमन 4 चा अर्थ काय आहे की Ce वरती 4+ चार्ज आहे. किती, 4+. Ce ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +4. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ce चं काय असते रे, Xc. अरे येते ना हे, 6s मध्ये 2, 5d मध्ये 1, 4f मध्ये 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप वेळा काढलं. मग आता मला पाहिजे 4+. तर 4+ म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉन इथून काढून टाका, फक्त काय राहील मग, Xc. काय राहणार, फक्त Xc. मग तो C वर 4+ आहे, हा गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे का, कारण त्याला +3 मध्ये जायचं आहे. मग +3 मध्ये जायचं आहे तर स्वतःचं काय करेल, नकुल तो स्वतःचं काय करेल, रिडक्शन. दुसऱ्याचं काय करेल, ऑक्सिडेशन. बिकॉज इट रेडिली चेंज टू मोस्ट स्टेबल +3 ऑक्सिडेशन स्टेट बाय गेनिंग 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे तो Ce4+ 1 इलेक्ट्रॉन घेऊन काय तयार करणार आहे, Ce3+ तयार करणार आहे. असं करायचं आहे ना त्याला. हा, मग Ce4+ सॉल्ट डू नॉट डिझॉल्व रेडिली इन वॉटर. ते पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व होत नाहीत Ce4+ चे सॉल्ट, ड्यू टू हायड्रॉलिसिस अँड प्रेसिपिटेशन ऑफ सेरियम 4 हायड्रॉक्साइड. कारण होते काय, जसं तुम्ही यांना पाण्यामध्ये टाकता तर हे काय करतात, पाण्यामधला OH आणि हा C तर काय तयार करेल, COH/4. मग आता COH/4 झाला तर तुम्हाला OH/4 का घेतला तुम्ही, कारण हे 4+ आहेत आणि OH वर एकच मायनस असते, तर आपल्याला तो 4 वेळा लागेल. मग आता इथचा तुम्ही OH काढला तर राहिला काय, H+. तर इथं काय राहिला, H+. म्हणजे जेव्हा तुम्ही काय घेतलं, वॉटर घेतलं, तेव्हा त्यानं H+ तयार केला आणि COH/4 तयार केला. हेन्स सोल्युशन ऑफ Ce4+ सॉल्ट आर प्रिपेअर्ड इन ऍसिडिक मीडियम. म्हणजे तुम्ही इथं मीडियम काय घेतलं होतं, वॉटर घेतलं होतं, आणि वॉटर जर घेतलं तर तो Ce4+ मध्येच राहिला. अरे इथं पण त्याच्यावर चार्ज किती आहे, 4+ आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, व्हाय द सोल्युशन ऑफ Ce4+ इज प्रिपेअर्ड इन ऍसिडिक मीडियम. तर याचं सोल्युशन आपल्याला ऍसिडिक मीडियम मध्ये बनवायचं आहे ना. का बनवायचं आहे, कारण जर तुम्ही वॉटर घेतलं तर वॉटर घेतल्यावर तो COH/4च राहते, म्हणजे त्याचा 4+ चा 4+च राहते आणि तो H+ देते. ओके. कलर ऑफ लॅन्थॅनॉइड्स. आता आपण कलर ऑफ ट्रान्झिशन कंपाऊंड शिकलो होतो की नाही, DD ट्रान्झिशन. जर D ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, फेरन, जर D ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो काय करते, तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन D मधून D मध्ये शिफ्ट होते, त्याला आपण DD ट्रान्झिशन म्हटलं होतं. सेम इथं जर F मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल
तर तो एफ मधला इलेक्ट्रॉन एफ मध्ये शिफ्ट होणार, त्याला आपण एफ एफ ट्रान्झिशन म्हणू, आणि तो कलर शो करेल. म्हणजे एफ मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला तर कलर शो करेल. तर सम ट्रायव्हॅलंट लॅन्थॅनॉइड्स म्हणजे ज्यांच्यावरती 3+ आहे आर कलर्ड इन सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज इन सोल्युशन. ते सॉलिड असतील किंवा सोल्युशन असतील, सोल्युशन मध्ये असतील तर ते कलर शो करतात. द कलर ऑफ लॅन्थॅनोडाइन इज ड्यू टू, कशामुळे? कारण ते काय करतील? एफ एफ ट्रान्झिशन. काय करतील? एफ एफ ट्रान्झिशन which correspond to energy in the visible region of the electromagnetic spectrum. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्याच्यात एक्स रे असतात, कॉस्मिक रेज असतात, गॅमा रेज असतात, इन्फ्रारेड असते, व्हिजिबल लाईट असते. तर आपल्याला घेणं देणं कोणाचं आहे? व्हिजिबल लाईटचं, कारण तो एकच व्हिजिबल असते आणि त्याच्यामुळेच आपण कलर पाहू शकतो. अरे बरोबर आहे ना? हा, तर ते एफ एफ ट्रान्झिशन होते, म्हणजे तो व्हिजिबल लाईटची जी एनर्जी आहे ते काय करते? ऍब्सॉर्ब करते, वर जाते आणि एनर्जी इमिट करते आणि तो कलर शो करते. कॉम्प्लिमेंटरी कलर जो ऍब्सॉर्ब केला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर काय करते? तो शो करते. तर द कलर ऑफ आयन, आता हे महत्वाचं, म्हणजे आपल्याला समजलं की बा ज्याच्याजवळ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे एफ मध्ये आणि तो एफ एफ ट्रान्झिशन करेल आणि कलर काय करेल? शो करेल. आता महत्वाचं काय? हा एक पॉइंट महत्वाचा आहे याच्यात. कलर ऑफ आयन हॅव्हिंग NF इलेक्ट्रॉन is about the same as those having 4 minus NF electrons, where n is the integer 1 to 13. म्हणजे साध्या सोप्या भाषेत कोणाचा कलर सारखा असेल है ना, ज्याच्याजवळ NF इलेक्ट्रॉन आहेत आणि ज्याच्याजवळ 14 मायनस NF इलेक्ट्रॉन आहेत, त्या दोघांचा कलर सारखा असेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की समजा एका जवळ एफ मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्या जवळ किती? 14 मायनस 1. अरे समजलं का? 14 मायनस 1 म्हणजे किती? 13. म्हणजे ज्याच्याजवळ 1 इलेक्ट्रॉन आहे एफ मध्ये आणि ज्याच्याजवळ एफ मध्ये 13 इलेक्ट्रॉन आहेत त्याचा कलर काय आहे? समजा एफ मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याचा कलर कोणासारखा असेल? 14 मायनस 2 म्हणजे किती? 12. म्हणजे ज्याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ज्याच्याजवळ एफ मध्ये 12 इलेक्ट्रॉन आहेत त्याचा कलर काय असेल? सेम. जसं एफ मध्ये एकाजवळ 3 आहेत त्याचा कलर कोणासारखा असेल? ज्याच्या एफ मध्ये 14 मायनस 3 म्हणजे किती? 11. म्हणजे ज्याच्याजवळ एफ मध्ये 3 आहेत आणि ज्याच्याजवळ एफ मध्ये 11 आहेत या दोघांचा कलर कसा असेल? सेम. या दोघांचा कलर सेम. आता समजा एफ मध्ये 4 आहेत तर याचा कलर कोणासारखा असेल? ज्याच्या एफ मध्ये 14 मायनस 4 म्हणजे किती? 10 असते. म्हणजे ज्याच्या एफ मध्ये 4 आहेत, ज्याच्या एफ मध्ये 10 आहेत त्यांचा कलर सेम. ज्याच्या एफ मध्ये 5 आहेत आणि ज्याच्या एफ मध्ये 14 मायनस 5 म्हणजे किती? 9 आहेत त्यांचा कलर सेम. ज्याच्या एफ मध्ये 6 आहेत आणि ज्याच्या एफ मध्ये 14 मायनस 6 म्हणजे किती? 8 त्यांचा कलर सेम. आता ज्याच्या एफ मध्ये 7 आहेत तर याच्या एफ मध्ये 7च राहतील. 14 मायनस 7 7 असेल. तर यांचे कलर सारखे आहेत. यांचे कलर काय आहेत? सारखे. जसं त्यानं एक एक्झाम्पल दिलं की PR3+ आणि TM3+ यांचा कलर सारखा आहे म्हणते. कसं काय? PR3+ आणि TM3+ मी करून दाखवतो. PR3+ आणि TM3+ पाहू आपण. एक आहे PR माझ्याजवळ, PR3+ आणि दुसरा कोण आहे म्हणते? TM3+. आता सगळ्यात पहिले मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर Xc4f काय पहिले आपण कसं लिहितो सांगा रे? 6s 5d आणि 4f. सेम इथं Xc 6s 5d 4f. ठीक आहे. सेम याच्यासाठी Xc 6s 5d आणि 4f. परत इथं Xc 6s 5d आणि 4f. आता याच्यात इलेक्ट्रॉन्स बरोबर. पहिले तर तुम्हाला यांचे ॲटॉमिक नंबर माहित लागतील. कसे काढणार? लाल सिऱ्याचा प्रसाद म्हणजे 57 58 59 म्हणजे PR चा ॲटॉमिक नंबर किती आहे? 59 है ना. लाल सिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब देणार होत्या, इतर तमाम म्हणजे किती झाला? TM पाहिजे ना.
57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 म्हणजे 69. समजले कसे काढायचे ऍटोमिक नंबर? ट्रिकचा वापर करून ऍटोमिक नंबर काढा. ठीक आहे, मग काय होईल सांगा? हा 54, अरे हा 54 आहे ना. हा, तर यातला आपल्याला माहित आहे यांच्या सिक्सेस मध्ये किती असतात? 2. सिक्सेस मध्ये 2. लाल सिरा गांधीने लुटला, त्यातला आहे का? हा नाही, त्यातला नाही आहे म्हणजे 5D मध्ये 0. 5D मध्ये काय येतील? 0. आता 54 आणि 2 56, 56 आणि 3 झालं का? अरे 56 आणि 3 एकूण हा बघा, तर जरी सेल संपले तरी डबल चालू केला आपण, आहे की नाही? हा, काही प्रॉब्लेम नाही. तर आता इलेक्ट्रॉन किती येतील? हे 54 आणि 2 56 आणि याच्यात किती येतील? 56 आणि 13, अरे 13 येतील ना, बरोबर का? हा, मग आता मला सांगा, तुम्हाला बनवायचं काय आहे? 3+ म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढा लागतील. कुठून काढसाल? शेवटच्या यातून. शेवटचा कोण आहे? 6s. मग यातले 2 काढले तर याच्यात किती राहिले? 0. याच्यात किती आहेत? 0. आपल्याला 3 काढायचे आहेत, तर 2 यातून 1 यातून, तर यातून किती राहिले? 2. इकडे पण 3 काढायचे आहेत, शेवटच्या यातून 2, तर इथं किती राहिले? 0. याच्यात किती आहेत? 0. 2 यातून काढले तर 1 यातून काढा लागेल, यात किती झाले? 12. म्हणजे याच्या 4f मध्ये 2 आहेत आणि याच्या 4f मध्ये किती आहेत? 12. आणि आपण सांगितलं जर 4f मध्ये 2 आणि 4f मध्ये 12 तर दोघांचा कलर सेम आला की नाही? कलर सेम. तर हा पीआर आणि टीएम 3+ याच्या 4f मध्ये 2, 4f मध्ये 12, दोघांचाही कलर कोणता आहे? ग्रीन. समजलं का? मग सेम तुम्ही याच्यासाठी घरी होमवर्क करजा, हे काढून पाहसाल ना येते की नाही, तर हे 2 काय करसाल? होमवर्क. ठीक आहे. नेक्स्ट, डू यू थिंक दॅट लॅन्थॅनॉइड कॉम्प्लेक्सेस वुड शो मॅग्नेटिझम? लॅन्थॅनॉइड कॉम्प्लेक्स मॅग्नेटिझम दाखवतील का? आता मॅग्नेटिझम दाखवायसाठी कंडिशन काय आहे? अनपेड इलेक्ट्रॉन. मग यांच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, कारण हे कलर बी दाखवतात, म्हणजे हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण दाखवतील. तर यस, लॅन्थॅनॉइड हॅव अनपेड एफ इलेक्ट्रॉन विच कॅन गिव्ह पॅरामॅग्नेटिझम, है ना? अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे ते पॅरामॅग्नेटिक आहेत. समजलं? म्हणजे पहिल्याचं उत्तर भेटलं. कॅन यू कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ लॅन्थॅनाइड कॉम्प्लेक्स using the same formula that you use in transition metal complex? ट्रान्झिशन मेटल मध्ये जो फॉर्म्युला वापरला होता तुम्ही, आठवते का? मॅग्नेटिक मोमेंट काढायचा कोणता फॉर्म्युला होता? म्यू इक्वल्स टू अंडर रूट एन इन ब्रॅकेट एन प्लस 2 बोहर मॅग्नेटॉन होता का? तर हा फॉर्म्युला तुम्ही एफ ब्लॉक एलिमेंट लॅन्थॅनॉइड साठी वापरू शकता का? तर याचं उत्तर आहे नाही. ठीक आहे. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अराइज फ्रॉम स्पिन अँड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. मॅग्नेटिक प्रॉपर्टी 2 गोष्टीमुळे असतात, स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन कंटेन इन अ कंपाऊंड. इन लॅन्थॅनॉइड स्पिन अँड ऑर्बिट कपलिंग कॅन नॉट बी इग्नोर. म्हणजे इथं तुम्ही स्पिन आणि ऑर्बिट इग्नोर करू शकत नाही, इथं तुम्हाला दोन्ही कन्सिडर करा लागतात. तुम्ही काय केलं होतं 3D सिरीज मध्ये? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमला निग्लेक्ट केलं होतं, फक्त तिथं स्पिन अँग्युलर मोमेंटम होतं. आणि तो जो फॉर्म्युला आहे तो स्पिन ओनली फॉर्म्युला आहे, म्हणजे तो फॉर्म्युला फक्त जेव्हा स्पिन अँग्युलर मोमेंटम असते तेव्हाच चालते. पण यांच्या केसमध्ये स्पिन आणि ऑर्बिटल दोन्ही अँग्युलर मोमेंटम आहेत. हेन्स द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज सिग्निफिकंट. जे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे ते आपण निग्लेक्ट करू शकतो का? नाही, ते महत्वाचं आहे, सिग्निफिकंट आहे. देअरफॉर सिंपल स्पिन ओनली फॉर्म्युला इज नॉट युजफुल, म्हणून तो फॉर्म्युला इथं युजफुल नाही आहे. मोर कॉम्प्लिकेटेड इक्वेशन हॅव टू बी एम्प्लॉइड टू डिटरमाइन मॅग्नेटिक मोमेंट. इथं कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स येतात मॅग्नेटिक मोमेंट फाइंड आउट करण्यासाठी, तो सिंपल फॉर्म्युला इथं चालत नाही. तिसरा क्वेश्चन, कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ऑफ La3+. कंपेअर द व्हॅल्यू विथ दॅट गिवन इन टेक्स्ट बुक पेज नंबर 186. इज इट सेम ऑर डिफरंट?
कोणासाठी व्हॅल्यू काढा म्हणते, कोणासाठी व्हॅल्यू काढा, La3+ साठी. कोणाची व्हॅल्यू, मॅग्नेटिक मोमेंटची. मग आता मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, फॉर्म्युला तर माहित आहे. मग कोणासाठी La3+. तर पहिले मला सांगा Laचा ॲटॉमिक नंबर. Laचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 57. Laचा 57, Xc नंतर 6s 5d 4f. आपल्याला पाहिजे La3+. 3+ पाहिजे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन काढून टाका लागतात. काढता येतात का, इलेक्ट्रॉन भरा, भरा रे. 54 2 56 1 57. लाल सिरा गांधीने लुटला आहे ना त्यातला हा. तर डी मध्ये 1 आणि इकडे 0. मग आपल्याला 3+3 काढून टाका, 0 0 0 असं येईल की नाही. आणि असं जर आलं तर याच्या एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 0. म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती आहे, एफ मध्ये बी डी मध्ये बी 0 आहेत ना रे. अनपेड इलेक्ट्रॉन आहे का सांगा बरं, अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, म्हणजे यांची व्हॅल्यू 0 आणि यांची व्हॅल्यू 0 आहे. तर आपला फॉर्म्युला म्यू इक्वल्स टू n इन ब्रॅकेट n+2. म्हणजे काय होईल, 0 इन ब्रॅकेट 0+2. म्हणजे उत्तर किती आलं, 0. बोहर मॅग्नेटॉन हा झाला म्यू. सर तुम्ही तर सांगितलं हा फॉर्म्युला वापरायला चालत नाही, आणि तुम्ही वापरला कसं काय, सांगा बरं का वापरला तर. तुम्ही, मी सांगितलं ना हा फॉर्म्युला वापरायला चालत नाही, मग मी वापरला का. लॅन्थॅनॉइड नाहीये म्हणून वापरला, हा डी ब्लॉकचा आहे. अरे लॅन्थॅनम डी ब्लॉकचा आहे, याच्या नंतरचे 14 एफ ब्लॉकचे आहेत, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला चालत नाही, याच्यासाठी तर चालतेच की नाही. ठीक आहे, म्हणूनच वापरला ना. म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू काढली, किती आली, 0. आणि हे व्हॅल्यू काय म्हणते, तुमचं जे बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्या पेज नंबर 186 वर व्हॅल्यू दिलाय, त्याच्यासोबत कम्पेअर करा. मग त्या व्हॅल्यू बी लागतील की नाही तुमच्याजवळ, तर त्या ह्या व्हॅल्यूज आहेत. तर इथं जे ऑब्झर्व्ड मॅग्नेटिक मोमेंट आहे, म्हणजे जे तुमच्या पुस्तकात आहे, ते किती दिलाय, 0. तुम्ही काढली किती, झाली ना कम्पेअर. सेम आहे की डिफरंट आहे, सेम आहे. याच्यासाठी सेम आली आहे ना, याच्यासाठी सेम आली, पण बाकीच्यासाठी येत नाही. आता मला सांगा, हा सेरियम आहे, सेरियम जवळ 3+ जर बघितला आपण, सेरियम वर किती प्लस घेतला, मांगे किती प्लस घेतला, 3+. तर एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे इथं, 1. अरे अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहे. तर मी तुम्हाला डी ब्लॉक मध्ये असं सांगितलं होतं, अनपेड इलेक्ट्रॉन 1 असेल तर मॅग्नेटिक मोमेंट 1 पॉइंट समथिंग, अनपेड इलेक्ट्रॉन 2 असले तर मॅग्नेटिक मोमेंट 2 पॉइंट समथिंग सांगितलं होतं. मग आता इथं अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहे, तर मॅग्नेटिक मोमेंट किती पाहिजे होती, 1 पॉइंट समथिंग. 1 पॉइंट समथिंग आहे का, आणि का नाही, कारण तो फॉर्म्युला चालत नाही अटी, म्हणून त्या व्हॅल्यू आल्या नाही. तर ह्या व्हॅल्यू काही पाठ करावं लागतात का, हे फक्त तुम्हाला ट्रेलर दाखवलं मी, की आपलं उत्तर यायला पाहिजे होतं 1 पॉइंट समथिंग. ते येते का, म्हणजे तो फॉर्म्युला चालते का, नाही चालत. समजलं. टेबल तुमच्या वहीमध्ये नोट करायची गरज नाही. मग आता ह्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे लॅन्थॅनॉइड कोणाकोणासोबत रिॲक्शन करतात, है ना. तर एकदम एका डायग्राम मध्ये सर्व काही आपण एक्सप्लेन करून दिलं, की जसं लॅन्थॅनॉइड आहे. आता लॅन्थॅनॉइडची रिॲक्शन ऍसिड सोबत केली, लॅन्थॅनॉइडची रिॲक्शन हॅलोजन सोबत केली, वॉटर सोबत केली, कार्बन सोबत केली, नायट्रोजन सोबत केली, सल्फर सोबत केली, ऑक्सिजन सोबत केली, तर काय काय प्रोडक्ट तयार होतात हे महत्वाचे आहे. ठीक आहे. तर बघा, पहिले मी सोपे सोपे सांगतो. हा लॅन्थॅनॉइड आहे. पहिले लक्षात घ्या काही गोष्टी. Ln वर 3+ असतात, अरे असतात का, आणि O वर काय असतात, 2-. मग फॉर्म्युला जर तयार करायचा असेल तर हा 3 आहे, हा किती आहे, 2 आहे. क्रिस क्रॉस असं शिकेल असाल तुम्ही. काय तयार होते, Ln किती वेळा, 2 वेळा, आणि O किती वेळा, 3 वेळा. म्हणजे जेव्हा तो ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करते तेव्हा काय तयार करते, Ln2O3. समजलं का. म्हणजे जेव्हा लॅन्थॅनॉइडनं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केली तेव्हा त्यानं काय तयार केलं, Ln2O3. समजलं, अरे समजलं का. दुसरं, जेव्हा
एल वर 3 प्लस आहे आणि रिॲक्शन करू राहिला नायट्रोजनवर, तर नायट्रोजनवर काय असतात 3 मायनस. आता याच्यावर बी चार्ज 3 आहे, याच्यावर बी चार्ज 3 आहे. 3 1 3 3 1 3 क्रिस क्रॉस म्हणजे काय तयार होईल Ln n. एक एकच येतील ना, एक एकच येतील ना, तर काय तयार होईल लॅन्था Ln सोबत काय येणार आहे n, Ln n. जेव्हा तुम्ही सल्फर सोबत रिएक्शन करसाल तर Ln का आहे 3 प्लस आणि सल्फर का आहे 2 मायनस. मग याच्यावर चार्ज 3, याच्यावर चार्ज 2, क्रिस क्रॉस काय होईल रे, काय होईल Ln किती वेळा येणार 2 वेळा आणि S किती वेळा 3 वेळा. म्हणजे काय तयार होईल Ln2S3. काय तयार होईल Ln2S3. ठीक आहे. नंतर आता समजा तुम्ही Ln आहे त्याची रिएक्शन तुम्ही वॉटर सोबत करू राहिले, तर वॉटर मध्ये OH मायनस असते की नाही. अरे पाण्यासोबत रिएक्शन केली तर OH मायनस. मग आता इथं हा 3 आहे, हा किती आहे 1, क्रिस क्रॉस काय तयार होईल LnOH किती वेळा 3 वेळा. म्हणजे जेव्हा पाण्यासोबत रिएक्शन करसाल, पाण्यासोबत रिएक्शन केली की LnOH/3 आणि काय राहिला तिथं OH गेला तर H राहिला ना, आणि तो H काय तयार करेल H2. H काय तयार करेल H2. समजली का रिएक्शन. ठीक आहे. नंतर आता समजा हॅलोजन सोबत रिएक्शन केली तर Ln 3 प्लस आणि हॅलोजन काय असते X मायनस. मग आता हे जर रिएक्शन केली तर Ln वर 3 X वर 1 क्रिस क्रॉस काय होईल Ln आणि X किती घ्यायला लागतील 3. म्हणजे जेव्हा हॅलोजन सोबत रिएक्शन केली तेव्हा काय तयार केला Lnx3. काय तयार केला Lnx3. ओके. आणि आता कोणासोबत आहे विथ ऍसिड. आता ऍसिड सोबत रिएक्शन केली तर समजा हा Ln3 प्लस आहे आणि रिएक्शन करू राहिले समजा ऍसिड सोबत, म्हणजे कोण HCl सोबत करू राहिले, काय होईल रे तर H प्लस असते Cl मायनस, तर काय तयार होईल LnCl3. अरे LnCl3 होईल ना ऍसिड सोबत, आणि H बाहेर निघेल, पण H कधीच एकटा नसते, H कधी पण काय असते H2. मग आता हे 3 हे 2 तर 3 दुनी 6 बरोबर का. तर हा किती वेळा घेसाल 6 वेळा, आणि हा किती वेळा घेसाल 2 वेळा, हा किती वेळा घेसाल 3 वेळा. अशी बॅलन्स होते रिएक्शन. तर इथं हायड्रोजन गॅस निघते जेव्हा तुम्ही रिएक्शन कोणासोबत करता ऍसिड सोबत. अशी रिएक्शन होते. तर लक्षात ठेवायचं ऍसिड सोबत रिएक्शन केली काय बाहेर निघते हायड्रोजन गॅस. तर ऍसिड सोबत रिएक्शन केली काय बाहेर निघते हायड्रोजन गॅस. ऍसिड सोबत रिएक्शन केली की हायड्रोजन गॅस. आता एक काय राहिला कार्बन. आता कार्बन सोबत रिएक्शन केली की एक लक्षात ठेवजा काय तयार होते LnC2. कार्बन सोबत रिएक्शन केली काय तयार होते LnC2. याला कार्बाइड म्हणतात है ना. तर हे तयार झालं इथं, हे हॅलाइड तयार झालं, हे नायट्राइट तयार झालं, हे सल्फाइड तयार झालं, हे ऑक्साइड तयार झालं. समजल्या का सगळे रिएक्शन. कोणासोबत रिएक्शन केली तर काय तयार होते. ठीक आहे. एकदम सिंपल पद्धतीनं सांगितलं मी, सगळ्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता लॅन्थॅनॉइडचे युजेस काय आहेत, कुठे यूज होतात लॅन्थॅनॉइड्स. तर लॅन्थॅनॉइडचे युजेस, लॅन्थॅनॉइड कंपाऊंड्स आर प्रेझेंट इन एव्हरी हाऊसहोल्ड. घरगुती वापर. इट इज इनसाइड द कलर टेलिव्हिजन ट्यूब. कलर टीव्ही त्याच्या आतमध्ये लॅन्थॅनॉइडचे कंपाऊंड्स वापरतात. व्हेन इलेक्ट्रॉन्स आर बंबार्डेड ऑन सर्टन मिक्स लॅन्थॅनॉइड कंपाऊंड. एखादा मिक्स लॅन्थॅनॉइड कंपाऊंड आहे आणि त्याच्यावर इलेक्ट्रॉन बंबार्ड केला, जोरानं फेकून मारला आहे ना, तर ते इमिट व्हिजिबल लाईट ओव्हर अ स्मॉल वेवलेंथ रेंज. तर ते काय करतात व्हिजिबल लाईट इमिट करतात. आणि देअरफोर द इनसाइड सरफेस ऑफ टेलिव्हिजन ट्यूब और कम्प्युटर मॉनिटर is coated with tiny patches of 3 different lanthanoid composition to give 3 colors that make the color image. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला टेलिव्हिजन वरती कलर इमेजेस दिसतात. त्या टेलिव्हिजन वरती कलर इमेजेस दिसण्यासाठी कारणीभूत आहेत लॅन्थॅनॉइडचे कंपाऊंड्स है ना. त्याच्यावरती हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन फेकल्या जाते आणि म्हणून तो काय करते कलर शो करते, कलर इमेज दाखवते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मिक्स ऑक्साइड ऑफ युरोपियम आणि इट्रियम. मिक्स ऑक्साइड आहे कोणाचं युरोपियम आणि इट्रियमचं. जसं EuY/2 आणि काय आहे O3 मिक्स आहे ते. तर EU आणि Y काय आहे इथं मिक्स आहे आणि ते ऑक्साइड आहे O3 आहे ऑक्साइड आहे. तर रिलीजेस इंटेन्स रेड कलर. तर या कंपाऊंड मुळे कोणता कलर दिसते तुम्हाला रेड कलर. व्हेन
बंबार्डेड विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. म्हणजे याच्यावरती जर हाय एनर्जी इलेक्ट्रॉन बंबार्ड केला तर तुम्हाला कोणता कलर दिसते? रेड कलर दिसते. ओके, रेड कलर साठी युरोपियम इट्रियमचं ऑक्साईड कारणीभूत आहे. याच्यापैकी लॅन्थॅनाइड कोण आहे? युरोपियम. आणि इट्रियम आहे का? हा वाय म्हणजे हा डी ब्लॉक मधला आहे ना. ॲटॉमिक नंबर 39. ॲटॉमिक नंबर 39. युजेस ऑफ लॅन्थॅनॉइड मध्ये दुसरा यूज, द ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स अप्लिकेशन यूज लॅन्थॅनॉइड आयन एन ऍक्टिव्ह साइट इन ल्युमिनसंट मटेरियल्स. द मोस्ट नोटेबल अप्लिकेशन एनडी ॲग लेझर. याचा यूज कशामध्ये आहे? लेझर मध्ये. एनडी ॲग, एनडी म्हणजे काय आहे? नर्मदा प्राईम मिनिस्टर त्यातला एनडी आहे तो, म्हणजे लॅन्थॅनॉइड आहे तो, आहे ना. तर एनडी ॲग म्हणजे निओडायमियम डोप विथ निओडायमियम. एनडी म्हणजे काय? निओडायनियम. आणि याग म्हणजे या, वाय म्हणजे इट्रियम, ए म्हणजे ॲल्युमिनियम आणि जी म्हणजे गार्नेट. ठीक आहे, एनडी याग. तर या लेझर मध्ये पण एनडी म्हणजे लॅन्थॅनॉइडचा यूज आहे. ठीक आहे. नंतर ऑर्बियम डोप फायबर. काय म्हटलं त्यानं? ऑर्बियम डोप फायबर्स एम्प्लिफायर्स आहे ना, एम्प्लिफायर्स आहेत. आर सिग्निफिकंट डिव्हाइसेस इन द ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन म्हणजे ऑप्टिकल फायबरचा यूज करून कम्युनिकेशन है ना. तर त्याच्यामध्ये ऑर्बियम डोप फायबर एम्प्लिफायरचा यूज केला जाते. ऑर्बियम डोप, तर ऑर्बियम काय आहे? लॅन्थॅनॉइड. तर हा लॅन्थॅनॉइड वापरला जाते फायबर एम्प्लिफायर मध्ये, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये. आणि लॅन्थॅनॉइड्स आर यूज इन हायब्रिड कार्स, सुपर कंडक्टर्स, परमनंट मॅग्नेट्स. इथं पण तुम्हाला लॅन्थॅनॉइडचा यूज दिसतो. ठीक आहे. तर इथं जो चॅप्टरचा लॅन्थॅनॉइड्स वाला पार्ट आहे तो काय झाला? खतम. आता आपल्याला काय घ्यावं लागेल? लॅन्थॅनॉइड्सचे एमसीक्यू, नंतर लॅन्थॅनॉइड्स, नंतर ऍक्टिनॉइड्स आणि त्याचे एमसीक्यू. तर मोस्ट प्रोबॅबली नेक्स्ट क्लास किंवा त्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये हे चॅप्टर संपून जाईल. ठीक आहे.